पण मग त्यांचं हे जेव्हा विलिनीकरणाची सगळी प्रक्रिया सुरू होती, त्या सगळ्यांना पडलेला खरं तर प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही त्याबद्दल कधी बोललात की नाही मला माहीत नाही किंवा विचारलं गेलं की माहीत नाही. हे विलिनीकरणाचा फॉर्म्युला नक्की काय होता? जनरली विलिनीकरण म्हटलं की छोटा पक्ष हा मोठ्या पक्षात विलीन होत असतो असं म्हणतात. मग त्याला म्हणूनच विलिनीकरण म्हटलं जातं. या क्षणाला तुमची राजकीय ताकद म्हणजे सभागृहातली ताकद दोन्हीकडे असणारी ती तुमची इथे कमी होती. तुम्ही त्यांच्यात विलीन होणं असं जर विलिनीकरण असं म्हटलं तर सोबत येणं नाही. तुमचा पक्ष विलीन होणार होता त्यांच्यामध्ये? कारण नाव चिन्ह त्यांच्याकडे. ते चिन्ह कोणी चालू केलं होतं? 2000 99 पवार साहेबांनीच केलं होतं. पण आजच्या तारखेला ना ते ठीक ते अजित पवारांकडे होतं. त्याच्या सुप्रीम कोर्ट वेळच देत नाही, चर्चा होत नाही. त्यांना वेळ का नाही मला माहित नाही. आणि काल दुर्दैव असं CJI अतिशय चुकीचं युवकांबद्दल स्टेटमेंट दिलं. स्टेटमेंट द्यायला वेळ आहे, पण इकडं तुम्ही आमच्याबद्दल जे काही केस चालली ती पुढे नेण्यासाठी वेळ नाही. पण ठीक आहे, तो त्यांचा विषय. आता तिथं तो मुद्दा अडला आहे म्हणून ते चिन्ह आम्हाला नाही मिळालं. पण पवारसाहेबांनी तो पक्ष तिथं काढला होता. विषय एवढाच आहे, लग्न करत असताना पुरुष आणि महिला हे समान बघावंच लागतं. तसंच आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित येत असताना त्या हेतूतूनच उद्या जाऊन आपल्याला प्रामाणिकपणे लढायचं आहे, कार्यकर्त्यासाठी काम करायचं आहे. आपल्या पक्षातले चांगले आणि तुमच्या पक्षातले चांगले अशा होतकरू पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार यांना आपल्याला ताकद द्यायची. आता ह्याच्यामध्ये आमच्याकडे समजा 20 लोक असतील, त्यांच्याकडे 30 लोक असतील तर 50 लोक झाले. नाही तर आमच्याकडे 30 आहेत ज्याला आम्ही संधी देऊ शकलो नाही, आणि त्यांच्याकडे 20 आहेत 50 झाले. म्हणजे त्याचा फॉर्म्युला जवळच्या लोकांनाच पुढं आणायचा असा नव्हता, विनेबल कॅन्डिडेट्सला ताकद द्यायची असा तो फॉर्म्युला होता. पण मग विलीन कोणात होता माझा प्रश्न राहून गेला. नाही, शेवटी मेन पक्ष जो आहे जो त्यावेळेस होता, पवार साहेबांचा अजून त्याच्यावर हक्क आहे आणि आम्ही त्यासाठी कोर्टात लढत आहोत, तो आहे घड्याळ. आता कोर्टात तो मुद्दा असल्यामुळे, कोर्टाकडनं वेळ मिळत नसल्यामुळे पर्यायी आम्हाला जे चिन्ह त्या ठिकाणी देण्यात आलं आणि त्याला पण आम्ही मोठ्या प्रमाणात ताकद दिली ते आहे तुतारी. त्यामुळे चिन्ह कुठलं ठेवायचं उद्या जर चर्चा झाली असेल तर पवारसाहेब दादा बसून तुतारी का घड्याळ हे त्यांनी तिथं निर्णय घेतला असता. पण पक्ष हा पूर्वीचा हा पवार साहेबांचाच पक्ष होता.